नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाण. हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी नवीन एक सिरीज चालू केलेली आहे, द स्टोरी लाईन. ठीक आहे, म्हणजेच आपण जस्ट येणारे समजा जे कथा किंवा कादंबऱ्या किंवा ज्या स्टोरी आहे ते आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जसं की एखादी मोटिवेशनल असो किंवा दुसऱ्या देशातील असो किंवा इतर समजा चालू आपल्या भारतातील असो, ह्या ज्या स्टोरी आपण या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला थोडक्यामध्ये तुमचं मनोरंजन पण होईल आणि सोबत तुमचं नॉलेजसुद्धा वाढेल, या हिशोबाने आपण करण्याचा प्रयत्न करू. पहिली स्टोरी म्हणजेच घेण्याचं कारण म्हणजेच एक माझं असं ठरलं की पहिली स्टोरी कशावरती घ्यावं. तर पहिली स्टोरी घेण्याचं एक हे आहे की माझं एज्युकेशनवर पहिली स्टोरी घ्यायची. ठीक आहे, तर एज्युकेशनवर का, तर कोणत्याही देशाची जर प्रगती जर ठरवायची असेल तर ही एज्युकेशनवर ठरवल्या जाते, आहे का नाही. तर मग एज्युकेशनवर स्टोरी सांगायच्या पहिले तर एज्युकेशनची स्टोरी आपण कोणची एक हे करायची, कोणती डिस्कस करायची, तर तुम्हाला ही स्टोरी सांगतो जपानची. ठीक आहे, जपान हा असा देश होता की जवळपास 1900 म्हणजेच दुसऱ्या महायुद्धातला जो काळ होता, जवळपास 1939 ते 1945 याच्यामध्ये जपान हा खूप समोर गेलेला देश होता, प्रगतिशील, म्हणजेच याला काय म्हणू आपण, खूप याच्यामध्ये विकसित झालेला देश होता. ठीक आहे, तर यावेळेस झालं असं की विकसित झालेला देश पूर्ण डाऊनफॉलला जातो आणि परत उभा कसा राहतो त्याचीच ही स्टोरी आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, आता ज्यावेळेस जपानमध्येच म्हणजेच हे सत्ता विस्तार वगैरे चालू असताना मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे दुसरं महायुद्ध ज्यावेळेस संपाचा काळ येतो, म्हणजे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट. 6 ऑगस्टला हिरोशिमा आणि 9 ऑगस्टला नागासाकीवर बॉम्ब हल्ले होतात, म्हणजेच अणुबॉम्ब हल्ले होतात. जगातील हा पहिल्यांदाच अणुबॉम्बचा प्रयोग होता जो की अमेरिकेनं जपान या देशावर केला होता. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन तिच्या जे समजा स्टेट आहे, मोठे स्टेट आहे, त्याच्यावरती केला होता. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला लिटिल बॉय आणि फॅट मॅन हे दोन्ही बॉम्ब त्या याच्यावरती टाकले होते, त्या दोन राज्यावरती टाकले होते आणि ते अणुबॉम्ब असल्यामुळे ते तिचं पूर्ण प्रदेश नेस्तनाबूत केला होता. ठीक आहे, म्हणजे जपान आता डबकायला आला होता आणि त्यावेळेस ते युद्ध संपलं होतं. जपाननं त्यावेळेस तो नरसंहार पाहून पूर्ण हात टेकले होते खाली आणि त्यांनी सांगितलं की याच्यानंतर आम्ही आता युद्ध खेळणार नाही, आम्ही काहीच करणार नाही. ठीक आहे, तर अशा परिस्थितीत मग ते युद्ध हे अमेरिका म्हणजे यांनी जिंकलं होतं. ठीक आहे, तर समोर बघू की या जपाननं म्हणजेच युद्ध संपलं जवळपास 1945ला पूर्णविराम झाला. 1946ला त्यांची पूर्ण ट्रीटी वगैरे जे काही आहे ते पूर्ण सिग्नेचर केले की याच्यानंतर आम्ही असे हल्ले करणार नाही किंवा आम्ही हे करणार नाही. ठीक आहे, आणि आपला भारत आणि याच्यासोबत कम्पॅरिझन जर केलं, आपला भारत 1947ला स्वातंत्र्य झाला आणि जर कम्पेअर केलं तर 1945ला जपान हे पूर्ण नेस्तनाबूत झाला होता. ठीक आहे, आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य झालो तरी आपल्यापाशीसुद्धा पैसा नव्हता आणि जपानपाशीसुद्धा जर बघितलं त्यावेळेससुद्धा पैसा नव्हता, कारण तोसुद्धा हिरोशिमा नागासाकी हे त्यांचे मोठे बलाढ्य राज्य. आणि ॲक्च्युली असं म्हटलं जाते की ज्यावेळेस युद्ध चालू असते त्यावेळेस देश हा हजारो वर्ष मागं लोटला जातो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजेच युद्धानं एक तर पूर्ण कंगाल झाला होता देश जपान. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, त्याचे खूप 2 महत्त्वाचे भाग म्हणजे हिरोशिमा नागासाकी हे पूर्ण नेस्तनाबूत झाले होते. झालं असं की त्यांनी मग याच्यावर उपाय ठरवण्यासाठी मग एक कमिटी बनवली. कमिटी म्हणजेच काय, कोर मेंबर जे काही वाचलेले लोक होते त्यांच्यामधले त्यांनी कोर मेंबर नेते जे मंडळी होती ते एकत्र आली जपानमधली आणि त्यांनी ठरवलं की आता आपली वाटचाल कशी करायला पाहिजे. ठीक आहे, आता वाटचाल म्हणजेच काय, आपण कोण्या दिशेने पावलं टाकायला पाहिजे, आपलं प्रगती कोणत्या दिशेने झाली पाहिजे. ठीक आहे, की आपण म्हणजेच एवढं चांगलं देश पूर्ण डाऊनफॉलला आलो, सध्या आपल्यापाशी 0पासून सुरुवात करायची असेल तर आपण कोणत्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे हे ठरवायला पाहिजे. ठीक आहे, सर्वजण एकत्र बनले, म्हणजेच एकत्र बैठक घेतली, जशी की राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो आपण तशा टाईप. ठीक आहे, आणि त्याच्यावर मग डिस्कस करण्यात आलं. कोणी सांगत होतं औद्योगिकरण, कोणी सांगत होतं शेतीवर भर द्यायला पाहिजे, कोणी असं तसं. ठीक आहे, पण एक शास्त्रज्ञ उठला आणि त्यांनी सांगितलं की आता आपण या ठिकाणी बाकी सर्व सोडून द्यायचं, फक्त आपण आता काय करायचं, एक म्हणजेच एज्युकेशन आणि दुसरं म्हणजेच काय आपली जे हे आहे काय म्हणते आरोग्य, याच्यावर भर द्यायला पाहिजे. ठीक आहे, आरोग्याच्यासाठी की हिरोशिमा नागासाकीमध्ये जे अणुबॉम्ब पडले त्याच्यामुळे खूप नरसंहार झाला होता, त्याच्यामुळे आरोग्य तर महत्त्वाचं होतं. आणि दुसरा पॉईंट कशावर द्यायचा, अन्नधान्यावर दिला नाही त्यांनी, खाण्यापिण्यावर दिला नाही किंवा त्यांची बाकी इतर त्यांच्या याच्यावर दिला नाही, फक्त कशावर दिला, एज्युकेशनवर. त्यांनी 10 इयर एज्युकेशन पॉलिसी राबवली. किती, तर 10 इयर एज्युकेशन पॉलिसी. आता या 10 इयर एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी काय केलं, तर इतर देशातील जे लोक होते म्हणजेच त्या विषयामध्ये तज्ज्ञ, जसं की आपण अर्थशास्त्र घेऊ की इतिहास घेऊ किंवा पॉलिटी घेऊ किंवा आपलं सायन्स घेऊ, त्या विषयातले स्ट्रॉंग जे लेक्चरर्स आहे ते त्यांनी आयात केले म्हणजे त्यांना
जे उरलेला त्यांच्यापाशी पैसा आहे, हालाकी त्यांच्यापाशी पैसा खूप कमी उरला होता, खूप म्हणजे डबकाईस झिरोपासून नवीन सुरुवात करायची होती, तर त्यांनी एज्युकेशनला चॉईस केलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. एज्युकेशन माणसाला कसं वर आणते हे तुम्हाला या स्टोरीमधून समजा. ठीक आहे, लक्षात ठेवा की आता एज्युकेशनला चॉईस केलं आणि एज्युकेशन त्यांनी सांगितलं 10 इयर नावाची एक पॉलिसी लावली, 10 इयर एज्युकेशन पॉलिसी. या एज्युकेशन पॉलिसीमध्ये जेवढा काही पैसा उरला त्या पैशाच्या माध्यमातून इतर देशातील चांगले चांगले जे लेक्चरर्स आहेत ते त्यांच्या देशामध्ये जपान या ठिकाणी आयात केले आणि त्याच्यामुळे एक 10 वर्षापर्यंत त्यांना शिक्षण देत राहिले. म्हणजे त्यांना चांगलं पेमेंट दिलं, चांगलं त्यांच्याकडून हे घेतलं, म्हणजे चांगलं शिक्षण घेतलं आणि ते 10 वर्षानंतर एक पिढी त्यांच्यामध्ये तयार झाली आणि ती पिढी दुसऱ्या पिढीला घडवत गेली. ठीक आहे, म्हणजे हे जे एक सायकल आहे ती सायकल चेंज झाली. ठीक आहे, म्हणजे ते 10 इयर एज्युकेशन पॉलिसीचा परिणाम असा झाला की पूर्ण जे एज्युकेटेड लोक आहे, एक पिढी तयार झाली आणि ती एक नवीन पिढी दुसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीला, चौथ्या पिढीला अशी तयार करत येते. आणि याचा परिणाम म्हणजेच आज आपण बघतो छोटासा एक जपान देश म्हणजे जवळपास त्याची जर अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा समोर आहे, तो टेक्नॉलॉजीमध्ये जर बघितलं तरी समोरच आहे. ठीक आहे, आणि इतर विषय शांततेच्या बाबतीत म्हणलं म्हणजेच ॲक्च्युली त्याच्या निर्देशांक असो, कोणते पण निर्देशांक, इतर देशातील निर्देशांक असो, भूक निर्देशांक असो किंवा जगण्याचा निर्देशांक असो, कोणत्याही बाबतीत आज अव्वल टेक्नॉलॉजी जर म्हणलं तर कोणाची आहे, जपानची आहे. ठीक आहे, ही होती म्हणजे जपानची 10 इयर एज्युकेशन पॉलिसीची स्टोरी. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला याच्यावरून समजून येते आणि भारत आणि याच्यावर जर कम्पॅरिझन केलं तर भारतामध्ये एज्युकेशन कसं आहे आणि जपानमध्ये एज्युकेशन कसं आहे की हे याच्यावरून आपल्याला लक्षात येते. ठीक आहे, तर म्हणजेच या स्टोरी लाईनचा उद्देश असाच होता की आपल्याला याच्यातून मोटिवेशन भेटावं आणि आपल्याला म्हणजेच आपण खर्च कशावर केला पाहिजे हे पण एक महत्त्वाचं असलं. ठीक आहे, की आपला खर्च सर्वात जास्त एज्युकेशनवर असला पाहिजे, कारण एज्युकेशन हे आपल्या जगण्याचं माध्यम देते किंवा साधन देते, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे, तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. अशा जर स्टोऱ्या सांगायचं असेल, डिस्कस करायच्या ते पण तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.